थोड़ा सा अच्छा लग रहा है मुझे। बहुत दिनों से मैं बीमार था, पर इस बीमारी की वजह से मतलब थोड़ा सा दर्द कर रहा था सर, और सर दर्द करने की वजह से आज तक मैंने YouTube पर वीडियो नहीं डाला था, पर आज से शुरू होगा नया अध्याय YouTube पर। ठीक है, ये रहेंगे हमारे कलाकार YouTube के, और ये हमारा जो बहुत दिनों से नहीं आया था हमारी क्लास में, वो गया था पुणे में, वो आ गया है बिकॉज उसकी भी तबीयत थोड़ी खराब हो गई थी। Now we are going to start our vlog. We are going to start vlog and no headache can touch my head right now. इतना तो फिट हो ही सकता हूँ मैं। चैतन्य नगरमध्ये शिव मंदिर आहे, तिथे गेलो आणि तिथे खूपच पाऊस पडत असताना देखील काही भक्त दर्शनासाठी आलेले होते। छत्री घेऊन ते दर्शनासाठी येत होते। खरंच खूप थंड वातावरण होतं। निसर्गरम्य वातावरणामध्ये दर्शन घेणं म्हणजे निसर्गाची आपल्यावर केलेले उपकारच म्हणा। आणि छत्री घेऊन सुद्धा दर्शन घेणारे काही भावी भक्त होते, आणि काही भावी भक्त मस्त पावसामध्ये भिजत दर्शन घेत होते। इथे काही मित्र भेटले होते, त्या मित्रांसोबत दर्शनासाठी मी पाऊल टाकत गेलो। दर्शन झाल्यानंतर मी माझ्या आधीच्या क्लासमध्ये खूप काही बदल राहिलेला होता। खूप दिवसानंतर मी तिथे गेलो होतो। मग नंतर पुन्हा माझे पाऊल गुरुद्वाराच्या दिशेने निघाले। तिथे काही मुलं कुत्र्याला बिस्किट देत होते, ते पाहून खूप छान वाटलं, कारण ते थोडंसं कुत्र्याची मजा पण घेत होते, पण त्यांना खाऊ पण घालत होते। दोन्ही गोष्टी करत होते, बट त्यांना सत्वत नव्हते तेवढे जास्त। नॉर्मली ते त्याच्यासोबत खेळत होते। खूपच छान वाटलं ते पाहून। बैलपोळा असल्यामुळं तिथे बैल सजून धजून गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारा पुढे येऊन थांबले होते आणि गुरु गोविंद सिंगचे दर्शन घेत होते। आणि त्यासोबत मला पण त्यांच्यासोबत फोटो घ्यायची होती बैलांसोबत, म्हणून मी सुद्धा तिथे थांबून आनंद घेतला। आणि हे बघा, छोटे छोटे शेतकरी जे बैलांसोबत फोटोज आणि व्हिडिओज घेत त्यांच्या जवळ जात आनंद घेत। घरी गेल्यानंतर हे विद्यार्थी अचानक क्लासमध्ये आले आणि त्यांचे हे कृत्य दाखवत गेले। त्यांनी असं बैल वगैरे काढलेले होते, छायाचित्र खूप छान दिसले होते। त्याच्यानंतर हे सामी, तू काय काढलं नाहीस? स्वीटी के लिए इतने सारे बच्चे बाहर आ गए, वो अभी अपने घर निकल रही है, तो
ये बच्चे उसके साथ आखिरी लम्हे बिताते हुए बहुत ज़्यादा एंजॉय किया था इन्होंने। और जाते समय वो बोल रहे थे कि कब आने वाली है स्वीटी, बिकॉज दे ऑल विल मिस स्वीटी वेरी मच। चला सगळे टाटा म्हणा गेला चला।